हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये। चला तर आज आहे ताईनो सोमवार आणि दुपारपासूनचा व्हिडिओ मी तुमच्याशी मी शेअर करत आहे। तर आज बनवायचे होते मला डिंकाचे लाडू, म्हणजे डिंक खारी खोबरं जे की नेहमीच बनवते मी आणि तुमच्याशी शेअर करते। बऱ्याच ताईंना माझ्या रेसिपीज बघायच्या असतात आणि त्या साध्या सोप्या असतात म्हणूनच कदाचित। तर बऱ्यापैकी मी तयारी करून घेतलेली आहे, म्हणजे खारीक फोडून घेतलेली आहे, खोबरं आहे ते सगळं चिरून घेतलेलं आहे। जे काही साहित्य लागतं म्हणजे आता ड्रायफ्रूट्स सगळं जेवढं आहे ते पुढे तुम्हाला मी सगळं वजनाने दाखवलेलं आहे। तर इकडे माझं तेच काम चाललेलं आहे की एक एक गोष्ट काढून घ्यायची, जेणेकरून एकदम सगळं घेतलं की काही विसरायला नको आणि काय नको। तर इकडे मी बदामचं एक अख्खं पॅकेट होतं तर ते सापडत नव्हतं म्हणून शोधत बसलेले। फायनली ते मला मिळालं होतं त्या डब्यात, कारण आपल्याला माहीत असतं, आपल्या लक्षात असतं की आपण काय घेतलंय काय नाही, म्हणजे सामान भरताना। त्याच्यामुळे बरोबर प्रत्येक गृहिणीच्या ते लक्षात असतं बाईच्या की कशात काय ठेवलेलं असतं घरात, फक्त आपल्या गोंधळामुळे कधी कधी ते सापडत नाही। तर आता इकडं चला सगळं पसारा बघून तुम्हाला समजलंच असेल मी आता डिंक म्हणजे खारीक खोबरं डिंकाचे लाडू करत आहे, त्यात हळीव पण। तर तुम्हाला मी प्रॉपर सगळं साहित्य मी काढलेलं आहे। आता इथे बघा सगळं साहित्य काढून घेतले, प्रमाण तुम्हाला मी व्यवस्थित दाखवते। तर आता जवळजवळ दुपारचा 1 वाजलाय, सगळी कामं झाली आणि गोड काहीतरी लाडू वगैरे करायचं म्हटल्यानंतर किचन ओटा वगैरे ना सगळं बघा भांडी वगैरे घासून सगळं क्लीन झालेलं आहे। आणि इकडे बघा आदिती मॅडम आज घरी आहेत। आदिती काय चाललंय तुझं? आदिती मॅडम आज घरी आहेत, स्वेटर घातलेले आहे। तिला डिसेंट्री आणि वॉमिटिंग दोन्ही रात्री झालं आणि इतकं झालं की आदिती म्हणजे आदितीचा इतकं झालं, इतकं तिला उलट्यान जुलाब झालं का बोलायचं काम नाही। म्हणजे जवळजवळ 3 ते 4 वेळा डिसेंट्री झाली आणि 3 ते 4 वेळा वॉमिटिंग सुद्धा झाली। तर एवढं 7-8 वेळा झालं आहे की नाही दोन्ही मिळून? हा मोजले आदितीनं, त्यातलं मोजलं सोयबर। तिला मी बसवलेला अभ्यासाला, म्हणजे एक पेपर क्वेश्चन सेट दिलेला आहे तो सोडवायचा आहे। अगं आदिती एवढे फास्ट सोडवू नको। मग किती झाले? 98 प्लस किती मार्क्स झाले टोटल? लगेच मागचा पेपर असेल तर तिला पेपर क्वेश्चन सेट दिलेले आहेत, तर ते ती 196 मार्क पडून कसं व्हायचं आदिती? मार्क हितच पडले पाहिजेत 250। हो माहित आहे मला, मॅडमनी सांगितलंय, बक्षीस ठेवलंय मॅडमनी। तर तिला पेपर सेट दिलाय सोडवायला, तर ती बसली मंथनचं क्वेश्चन काय काय सोडवत ग, क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस कर म्हटले, घरात आहे तर त्याच्यामुळे ती आज स्कूलला गेली नाही, तर ती इथंच आहे। चला तर बडबड खूप होते, मग रेसिपी मोठी होती, व्हिडिओ खूप लांब होतो। तर चला काय 196 न काय होत नाही, हे असे सोडवायचे असतात बघा 300 पैकी। चला तर बॅक कॅमेराने मी तुम्हाला तर बऱ्याच वेळा मी तुम्हाला लाडूची रेसिपी शेअर केलेली आहे आणि ना एकदम सोपी आणि कधीच न चुकणारा जो लाडू आहे तो म्हणजे डिंकाचा लाडू। तर काही जणांना अवघड वाटतो, पण खरंच सांगते दुसरे सगळे लाडू चुकतील पण डिंकाचा, इवन बेसनाचा सुद्धा कधी कधी चुकेल, पण डिंकाचा लाडू हा तुम्ही कसाही करा। आणि मी गुळाचा पाकातला करते, साखरेचा करत नाही, कारण ते लाडू साखरेचे 8 दिवसाच्या पुढे गेले की नंतर ना साखर अशी कडक होते आणि मऊपणा त्यातला जातो आणि फडफडीत असा लाडू। चला तर मी तुम्हाला प्रमाणासहित बरोबर सांगते, कारण मी सगळं हे मोजून मापून घेतलेलं आहे। तर खारीक जी घेतलेली आहे ना ती अशी सकाळी मी उन्हात ठेवलेली आणि फोडून घेतलेली, बरोबर पावशर खारीक आहे। असं प्रमाण जर तुम्हाला हवं असेल योग्य तसं, तर मी खरं सांगते बिना प्रमाणाचंच घेत असते, म्हणजे मला अंदाज कळतो, मी घेते, माझे लाडू कधी फसत नाहीत। पण मी तुम्हाला आज प्रमाण सांगते वजनी, म्हणजे हे बरोबर पाव किलो खारीक आणलेली आहे। खोबरं बरोबर पाव किलो आहे, म्हणजे हे पाव किलो हे पाव किलो, दोन्ही अर्धा किलो, खोबरं पाव किलो। तर खिसून घ्या तुम्हाला जर असं जमत नसेल तर। आता मी बारीक पातळ अगदी चिरून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने, कारण मी सगळं जे काही आहे ना ह्याच्यात तळते, तुपात तळते आणि मग भुगाच करते सरळ, म्हणून मी खिसून घेत नाही, असं बारीक विळीवरती कापून घेतलेला आहे। तुम्हाला वाटलं तर हे करून घ्या, खिसून घ्या। तर हा गूळ बरोबर अर्धा किलो आहे, वजनी म्हणजे मी वजनानं सगळं घेऊन आलेले, अर्धा किलो गूळ बारीक चिरून घेतलेला आहे। डिंक सगळ्यात महत्त्वाचा, आता डिंकाचे लाडू आहेत तर डिंक आहे 100 ग्रॅम। तर हे बघा आता इथंच मी कापून घेतलेला आहे,
तर एवढी पॅकेट होतं नाही, तर बरोबर 100 ग्रॅम. ही आहे हळीव. तर हळीवचं जे काही महत्त्व आहे ते आता तुम्हाला वेगळं सांगायला नको, तर आपल्या सगळ्यांना किंवा लहान मुलांना पण. तर हळीव 50 ग्रॅम बरोबर घेतलेली आहे. तर हे झालं इकडचं, म्हणजे हे मेन इन्ग्रेडियंट्स ह्याच्यातले, लाडवातले. ह्याच्याच पहिले लाडू करायचे आणि त्याच्यात आता अतिपौष्टिक आपण करायला जातो म्हणून मग हे वाढलेलं आहे. तर ह्या सेम वाटीनं मी 1 वाटी बदाम घेतलेले आहेत, 1 वाटी काजू घेतलेले आहेत आणि मखाना हा 2 वाटी घेतलेला आहे. ह्या सेम वाटीनं ह्या तिन्ही गोष्टी घेतलेल्या आहेत. मखाना तेवढा 2 वाटी घेतलेला आहे. आणि हे सगळं एवढं साहित्य. आणि तुपाचं प्रमाण माझं नसतं. मी आता तुम्हाला दाखवेल मी कसं भाजते आणि भाजतच माझ्या ह्या गोष्टीत बरोबर म्हणजे परफेक्ट होतात. नंतर आपल्याला ह्याचा पाक करायचा आहे. आता ह्या गोष्टी एक एक करून भाजून घेऊया आणि त्या कशा भाजायच्या त्याही मी तुम्हाला दाखवते. तर तुम्हाला इथे साहित्य प्रमाण सगळं सांगितलेलं आहे व्यवस्थित. आता जे काही तळण्यासाठी लागणार आहे कढई ते पण काढून ठेवते, म्हणजे जे काही लागणार आहे ते. आणि तुपाचं प्रमाण जसं की म्हटलं, तुपाचं प्रमाण मी असं एक्झॅक्ट घेत नाही, जसं जसं लागल ना तसं घेते. आणि हे लाडू मला अनुष्कासाठी करायचेच होते. आणि ह्यात एक्स्ट्रा ॲडिशनल म्हणजे नेहमी मी हळीव कधीच घालत नाही, पण ह्यावेळेस हळीव घातलेली आहे. तर खसखस, तीळ ह्या गोष्टी जरी घातल्या ना तरी चालतात, पण माझ्या लक्षातनं नेमकं गेलं. तर हे बघा, हे माझं घरचं तूप आहे, म्हणजे मी तयार केलेलं. आपण जे घरात रोजची शाई काढतो ते, आता तेच तूप वापरून आपण साजूक तुपातले लाडू करायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा तूप न घालता मी इथं हळीव भाजून घेते. आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतेच एक्सप्लेन करण्यापेक्षा, की मी कोणत्या ह्यानं भाजलेलं आहे, कसं भाजलेलं आहे. तर बघितलं, हे आता जे हळीव घेतलेलं ना भाजायला, ते छान असं तडतड उडलं. आणि काही गोष्टी अशा आहेत ना की त्या बारीकच गॅसवरती तुम्ही भाजायच्या आहेत. आता हळीव एकदम बारीक गॅसवरती तडतड उडेपर्यंत भाजली, ती साईडला काढून घेतली. 2 चमचे तूप घेतलं आणि त्या तुपात आता खारीक मी भाजून घेते. तर प्रत्येक वेळी मी तूप एकदम जास्त ओतते, म्हणजे आपण तळणाला कसं ओततं त्या टाईपमध्ये, आणि तळून घेते. पण ह्यावेळेस माझ्याकडे खरंच सांगते तुपाचा थोडासा तुटवडा आहे, म्हणून मी त्यातच भागवायचं ठरवलं. पण झालं. तर इकडे बघा, आणि लाडू पण थोडेच होते त्याच्यामुळे काय इतकं तूप लागलेलं नाही. तर आता मखाना भाजून घेते. त्याच्या आधी आपण बघितलं की खारीक सगळी मी तळल्यासारखी म्हणजे ती भाजून घेतली. रंग बदलेपर्यंत बारीक गॅसवरती खरपूस अशी खारीक भाजायची. मखाणे काय आपल्याला रंग वगैरे नाही बदलायचे, एका प्रकारे ना ते मऊ असतात आणि असे भाजले गरम झाले की ते क्रंची होतात, तेवढेच आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत. आता तिथून पुन्हा एकदा थोडंसं तूप टाकायचं, किंवा तूप शिल्लक असेल तर त्यातच अगदी बारीक गॅसवरती काजू आणि बदाम एकत्र भाजून घ्यायचेत. काजू बदामाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार करू शकता, म्हणजे कितीही. तसं बघायला गेलं तर ह्याच्या म्हणजे डिंकाच्या लाडूला असं प्रमाणबद्ध घ्यायचं असं काही नसतं. गुळाचा पाक आणि मग ते प्रमाण झालं ना, म्हणजे आपण हे सगळं वाटून किती होतंय त्याच्यावर सुद्धा आपण गुळाचा पाक करून हे करू शकतो. तर फटाफट अगदी वेळ लागत नाही. तर आता लास्टला जे आहे ना, तर ते खोबरं. तर बघितलं, सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते व्यवस्थित मी बारीक गॅसवरती भाजून घेतलेले आहे. खोबरं सुद्धा बारीक गॅसवरती. इथंच थोडा वेळ जातो आपला, कारण फास्ट गॅसवरती ते जळतं, कारण तूप टाकलेलं असतं त्याच्यामुळे. तर जळू नये म्हणून बघा अशा पद्धतीने बारीक गॅसवरती सगळं जे काही आहे ते भाजून घ्यायचं आहे. खोबरं पण तुम्ही बघू शकता अगदी खरपूस मी भाजून घेतलेलं आहे. जास्त करपवायचं नाही, नाही तर करपट लागतील. तर आजचे जे लाडू होते ते खरंच छान टेस्टी झालेले होते. त्याच्यानंतर सगळ्यात लास्ट आणि महत्त्वाचा त्यातला साहित्य म्हणजे डिंक. तर डिंक बघा अशा पद्धतीने फुगतो. नायलॉन शाबू आपण तळतो ना, तर तो तसा फुगतो. आणि इकडे जो काही जेवढा होता म्हणजे घेतलेला तेवढा सगळा अशा पद्धतीने बारीक गॅसवर तोही भाजायचा, म्हणजे चांगला फुलतो आणि मग दाताखाली आपल्या कचकच लागत नाही. नाहीतर गडबड केली की बघा सगळं हे होतं, कारण डिंक व्यवस्थित नाही तळला तर कचकन असं वाटतं की खडाच दाताखाली आला का काय असं लागतं. त्याच्यामुळे बारीक गॅसवरती जे काही आहे ते भाजून घ्यायचं आपल्याला. आता आपण हे सगळं जे साहित्य एवढं भाजलेलं आहे ना, मी डीपीला थंबनेलला लावायला फोटो असा काढून घेते बरं का. तर हे जे काही सगळं साहित्य आपलं आता तळून झालेलं आहे, तर हे पूर्ण गार करायचं आहे, तेव्हाच ह्याला मिक्सरचा वापर करायचा आहे. तर हे मी आता गार व्हायला ठेवते. जर चला आता हे सगळं आपण जे भाजलेलं होतं ना, हे सगळं चांगलं गार झालेलं आहे. आणि आता तुम्हाला कसं वाटायचं आहे मिक्सरवरती तसं वाटा, म्हणजे तुम्हाला भरड ठेवायची आहे तर भरड ठेवा ह्याची, म्हणजे असं जाडसर
जाडं कूट असतं तसं ठेवायचं ठेवा. तुम्हाला एकदम बारीक जर तुमच्यात आता लहान मुलं थुकून टाकत असतील किंवा म्हणजे आता मोठी म्हातारी माणसं कोणाला खायचं असेल तर एकदम बारीक म्हणजे इतकं बारीक कूट करा. शेंगदाण्याचं एकदम बारीक असतं ना तिळाचं कूट वगैरे तसं बारीक करा. कसं तुम्हाला मिक्सरवरती वाटायचंय तसं वाटा. तर तुम्हाला ही गोष्ट दाताखाली खायला चांगली वाटते म्हणून ती थोडी जाड ही नाही आवडत म्हणून ती थोडी बारीक. ड्रायफ्रुट्स एकदम बारीक करून टाका. मुलं बिलं तोंडात आले की ड्रायफ्रुट्स बरोबर ओळखते. बाकी मग खारीक वगैरे तर आमच्यात खातात. आणि जेव्हा बघा खारीक ना काही उन्हात वगैरे आता घालायची गरज नाहीये. जेव्हा आपण खारीक तुपात तळून घेतो ना तर अशी एकदम कडक होते आणि मिक्सरवर याचा लगेच भुगा होतो. तर आता मी पण हे सगळं बरोबर वाटून घेते. तर थोडं थोडं घालून मिक्सरचंही आपल्याला विचार करायचा, कारण खारी खोबरं बारीक केलं म्हणलं की मिक्सरला लोड येतो. त्याच्यामुळे थोडं थोडं टाका आणि बारीक करा. मिक्सर पण आपला खराब होता कामा नये. अशा पद्धतीने आपल्याला सगळंच बघावं लागतं. तर एक एक वस्तू मी बारीक केली. तर सगळ्यात पहिल्यांदा मी खारीक बारीक केली, नंतर मखाणे, नंतर काजू बदाम एकत्र होते त्याची तर मी एकदम बारीक पूड केली, कारण पोर दाताखाली आली की फेकून देतात. त्याच्यामुळे मग मी ते सगळंच बारीक केलं. आता लास्ट जो राहिलेला होता तो डिंक बारीक करते. आणि डिंक बारीक केला की अगदी पातळ होतो. तर आपल्याला घाबरून जायचं, म्हणजे काही जणांना असं वाटतं की आता ही पातळ झालं तर काय होतं, नाही काय तुपात तळलेला असतो म्हणून डिंक हा बारीक केला की नाही पातळच होतो. मी एकदमच बारीक करून टाकते, म्हणजे अगदी त्याचा कलर एकदम चॉकलेटीच होतो. जसं की म्हटलं तो दाताखाली यायला नको म्हणून. काही जणांना आवडतो पण काही जणांना मुलांचं जरा वेगळंच. आता मी हे सगळे लाडू आहेत ना अनुष्कासाठी खरं तर करते, पण अनुष्काचं निमित्त मग सगळी बाकीची पण खाणारच. आणि लास्टला बघा जी काही हळीव मी घेतलेली ना ताईनो, तर ती तुम्हाला अख्खी टाकायची असेल तर टाका, मोठी माणसं. पण मी जरा कसं आता हे खाणार आहेत उगाच ते आणि काय टाकलंय म्हणून वेगळं त्यांना वाटेल म्हणून आपण एखादी चटणी करताना कशी कारळ्याची वगैरे आपण एकच गिरकी घेतो ना मिक्सरवरती, त्या पद्धतीने जी हळी होती ना ती नुसती मी अशी मिक्सरवरती फिरवून घेतली. आणि आता जेवढं बारीक केलेलं होतं ना सगळं ते सगळं मी एकत्र हाताने केलं. आणि आता इकडे पाक करायला घ्यायचा आहे. त्याआधी सगळा किचन ओटा क्लीन करून घेतला. जेव्हा किचन ओटा व्यवस्थित क्लीन असेल तेव्हा आपल्याला पण काही वाटत नाही असं म्हणजे करायला. मला ती असं अडगळ असल्यागत वाटतं, म्हणजे किचन कट्ट्यावर जरा जरी काही दिसलं तरी असं वाटतं काहीतरी अडचणच आहे. म्हणून मी सगळ्यात पहिले ठेवलं बाजूला पातेलं गरम करायला. आणि इकडे माझ्या गॅस शेगडीची जरा अवस्थाच झाली खरं. आणि आता आपण साध्या सिंपल पद्धतीने पाक करूया. तर गूळ जेवढा घेतलेला आहे ना तो गूळ टाकला. आणि काही जण नुसत्या तुपात करतात बरं का, पण मला काय तो तसा जमत नाही पाक करायला. इथं बघा अगदी थोडंसं, आता अर्धा किलो गुळाला नाही म्हटलं तर माझं छोटं फुलपात्र होतं ना अर्ध्याला अर्धच पाणी मी घातलेलं आहे. या पद्धतीने गूळ वितळायचा चांगला. आणि आपल्याला इथे काय एक तारी वगैरे एक तारी पाक तुम्ही करा किंवा एक तारीच्या आतमध्ये जो पाक असताना, आता इथे बघा तुम्ही बघू शकता एक तारी पाक नाही हा, म्हणजे तार बनायच्या आधी अगदी शेवटचा टिपका बघू शकताय हळूवार पडला म्हणजे आपला गुळाचा पाक तयार झालाय. जेव्हा असा पाक करतो ना आपण तेव्हा मऊसूद लाडू होतात. त्याच्यामुळे एक तारी पण नका करू, त्याच्या आतलाच थोडासा पाक घ्या. तर मला पाण्यात वगैरे गोळी बनते तसं काय बनवता येत नाही पाक. मी नेहमी असं उलटण्यानं असं गाळून म्हणजे टिपके पाडून बघते. शेवटचा टिपका जर तो हळूवार पडला की समजायचं पाक झाला. आणि सेम पाक रव्याच्या लाडूला साखरेचा करायचा. रव्याचे लाडूसुद्धा मऊसूद होतात. आता जे काही मिश्रण होतं ना सगळं पाकात घातलं आणि बघू शकताय परफेक्ट अगदी म्हणजे तो जो प्रमाण होतं ना पाकाचं ते बरोबर झालेलं आहे. अगदी सगळं व्यवस्थित मुरलं म्हणजे बसलं, त्याच्यात पातळ झालं नाही किंवा घट्टही झालं नाही. आता जवळजवळ 10 मिनटं तसंच आपल्याला ते दडपून ठेवायचं आहे. आणि साधारण कोमट असताना बघा लाडू बांधायला घ्यायचे आहेत. तर अगदी सिंपल पद्धतीनं छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे आहेत. म्हणजे जसं की शेंगदाण्याचा लाडू बांधतो ना तसंच अगदी सेम. पाक बरोबर झाला की व्यवस्थित होतं. आणि आता तूप आहे थोडंसं कोमट आहे म्हणून अगदी मऊ मऊ लाडू दिसतोय. पण जेव्हा थंड होतो ना तो अगदी परफेक्ट असा खाण्याजोगा, म्हणजे सांडत पण नाही काय नाही. आणि अगदी मिडियम साईजचे मी केले, म्हणजे आता रोज एक अनुष्काला दुधावर देता येईल. आणि बरोबर 45-46 लाडू काय तर झालेले. तर अगदी सिंपल पद्धतीने आहे. आणि हो ताईनो व्हिडिओ पाहताय पण लाईक करायचं राहून जाते. रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक करा. अशाच रेसिपी मी तुमच्याशी नक्की शेअर करीन. चला तर ताईनो बघितलं लाडू पुराण एकदाचं झालं. मला वाटते 1:30 वाजता मी करायला घेतलेले, आता 2:45 वाजले. आणि 1.5 तास बरं का एवढे लाडू करायला, कारण आज थोडेच होते. टोटल एवढ्या वजनात तुम्हाला मी वजनी प्रमाण सांगितलं तर त्यात मिळून 45 लाडू झाले बरोबर. ना छोटा लाडू आहे ना मोठा आहे, मीडियम साईजचा जो लाडू असतो ना मोठ्या लिंबूपेक्षा थोडा मोठा तेवढा आहे की नाही. आवडला का तुला? आधी तिला विचारता कसा झालेला.
छान. तर केलाय अनुष्कासाठी, पण खाणार फक्त कोण? आदितीच्या पप्पा सपडा सूप करणार डब्बा तो आहे की नाही 10 दिवसात. मी सकाळी उठायच्या आधी नाहीतर मी इकडं तिकडं गेली कितीही लपून ठेवा तर ते तसंच होणार. कारण आदितीला आवडतात, अनुष्काला आवडतात, पण ती इतकं खातच नाही. खरं तर तिच्यासाठीच मी हे केलेले आहेत लाडू. टीव्हीचा आवाज बारीक कर की. पण हे ना लपवून ठेवले तरी सुद्धा चोर तिथपर्यंत पोहोचणार आहे की नाही आदिती? आहे का? कारण झाल्या पहिला लाडू तिनं देवापाशी ठेवला आणि लगेच खाऊन घेतला. आणि गोडीला सुद्धा चांगला झालेला आहे. ज्याला गोड आवडत नसेल तर गुळ अर्धा किलोला कमी घाला, म्हणजे बरोबर होईल. माझा असा लाडू खाल्ला की एक असा गोड लागतोय तोंडात, म्हणजे आणि बरोबर परफेक्ट झाला. एकदम तोडला की अगदी बेसनाचा लाडू कसा आपण तोडतो मऊ असतो तसा सेम हा लाडू झालेला आहे. आणि जी काही हळीव घातलेली आहे ना तर त्याचा कुठलाही मी वाटल्यामुळे ते कचकच तोंडाला लागत नाही किंवा फ्लेवर त्याचा येत नाही. नाहीतर मग पोरले शानी काढून टाकते. तर आज फक्त एवढाच व्हिडिओ मी शूट पण केला आणि तुमच्याशी म्हटलं रेसिपी शेअर करावी. आणि अजून पण खाऊ वाटते. आता नाही खायचं. आता आजचा एक खाल्ला, आता उद्यापासून रोज एक खायचं दूध पिताना. तू खाऊच नको, नाही तर तू माझ्या एवढी होशील. त्या लाडूने वजन वाढतं त्या लाडूने. तू दे ना. नाही, अनुष्काला वजन वाढायसाठी केलंय ना आत्ताच. मग माझ्या एवढी होशील लाडू खाऊन असू देल बाय. बघा आदिती मला मगाशी म्हणली, मम्मी तुला बोर होत नाही का घरात? कारण तिला शाळा असली की मुलांना चांगलं वाटतं आणि तिच्याच तोंडात आलं की. तरी मी म्हणलेलं की बरं वाटतंय, जा स्कूलला काय होणार नाही. कारण गोळ्या औषधं खाल्लेली होती रात्री सकाळी, तर गेली नाही. आणि जवळजवळ 11-12 वाजता स्वतःच तिच्या तोंडात आले की मम्मी तुला दिवसभर बोर होत नाही? म्हणलं मला 1760 कामं असतात आदिती, दिवसभर कसं बोर होईल? आणि दुपारच्या वेळेत मला किती कामं बघितलं ना, आता 3 वाजले. सगळं कामं सकाळी लवकर आवरली तर हे काहीतरी असं काढलं तरी मला अजून मशीनवरती शिवण काम करायचंय. तर बघू आता त्याला पण. आता 3च वाजलेले आहेत, काही काम पण नाही. भाजी वगैरे निवडलेली आहे मी, काल सगळं निवडून ठेवलेलं, रविवार होता. तर चला, कशी वाटली लाडूची रेसिपी? आवडली का तुम्हाला? रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. नवीन कोणी ताई असाल तर सबस्क्राईब करत जावा आणि व्हिडिओ आपला शेअरही करत जावा लवकर. म्हणजे आज किंवा उद्या आपले 6K सबस्क्रायबर कंप्लीट होतील. तर चला, नवीन आलेल्या ताईंचं सुद्धा स्वागत. आणि व्हिडिओचं मी इथंच एंड करते. सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना बाय.